हिमालयावर येता झाला, सह्यागिरी हा धावून गेला, मराठमोळ्या पराक्रमाने दिला दिलासा इतिहासाला। या मातीच्या कणाकणातून जी स्फूर्तीची फुलतील सुमने, जोर भाषा असे मराठी, महाराष्ट्राची घुमतील कवणे, महाराष्ट्राची। मी समर्थ आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला, आपल्या सगळ्या सबस्क्रायबर फॅमिलीला, कसे आहात तुम्ही सगळे? आणि स्वामी महाराजांच्या कृपेने आपला आजचाही दिवस खूप छान जाईल। आज आपण बोलणार आहोत, तर तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल की आपण आज कोणत्या विषयावर बोलणार आहोत। तर 2 दिवसापूर्वी आपण आपल्या चॅनलवर एक पॉडकास्ट रिलीज केला होता तेजूताईंबरोबर। तर त्यांनी अतिशय छान असा पॉडकास्ट केला माझ्याबरोबर आणि माझ्या सगळ्या प्रश्नांचे एकदम अगदी समाधानकारक उत्तर मला मिळाली आणि म्हणूनच मी त्यांना आज थँक्यू म्हणणार आहे। आणि हा पॉडकास्ट स्पेशली मी त्यांच्यासाठीच रिलीज करत आहे। व्यक्ती म्हणून त्या कशा आहेत, जे मला जाणवलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। आणि तुम्हालाही माझ्या गोष्टी आवडल्या, माझे विचार आवडले ताईंबद्दलचे, किंवा समाजात एक व्यक्ती म्हणून आपण राहत असतो तेव्हा आपण स्वतःला कसं घडवलं पाहिजे, जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडल्या तर प्लीज आपल्या चॅनलचे तुम्ही पण एक सदस्य व्हा, आपल्या फॅमिलीचे एक तुम्ही मेंबर व्हा आणि माझ्या या यूट्यूब जर्नीमध्ये मला सपोर्ट करा पुढे जाण्यासाठी। श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आणि जे आपल्याला आता या क्षणी पाहत आहेत त्यांनाही श्री स्वामी महाराजांच्या कृपेने आपला आजचा दिवसही खूप छान जाईल अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आणि तुम्हाला आज आपल्या थंबनेलवरून कळालंच असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत। तर 2 दिवसापूर्वी जो पॉडकास्ट आपण आपल्या या चॅनलवर, रीना ठोंबरे या चॅनलवर रिलीज केला तेजूताईंबरोबर, आणि तेजूताईंनी माझ्या सगळ्या प्रश्नांची अगदी समाधानकारक उत्तरं मला दिली आणि त्याच्यासाठीच मी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे। तर मी म्हटलं की त्या व्यक्ती म्हणून जशा मला समजल्या तर ते मी तुमच्याबरोबर पण शेअर करते। आणि त्याचबरोबर एक व्यक्ती म्हणून आपण ज्यावेळेस समाजात राहतो तेव्हा आपण स्वतःला कसं घडवलं पाहिजे, आपण ह्या समाजाचे पण बांधील आहोत, तर आपलं राहणीमान, आपलं बोलणं, आपल्या सवयी कशा असायला हव्यात त्या माझ्या दृष्टिकोनातून मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। जर तुम्हाला माझा दृष्टिकोन, माझे विचार आवडले तर कृपया आपल्या या यूट्यूब फॅमिलीचे तुम्ही पण एक मेंबर व्हा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, तर मला तुम्ही सपोर्ट करा। हे एक रिक्वेस्ट कधी केला आहे का की व्यक्ती आणि व्यक्तिमत्व, किंवा आपण म्हणू शकतो की भाषण आणि संभाषण, म्हणजे हे शब्द असे वेगळे काय, हे शब्दांवर आपण विचार कधी केला आहे का? तर जेव्हा मला तेजूताई भेटल्या तेव्हा मग मला विचार पडला की काय हे व्यक्तिमत्व आहे, म्हणजे एक अतिशय साधी राहणीमान आणि एकदम शांत स्वभाव, आणि त्यांच्याकडे बघितलं ना तरी आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि आपणही कितीही वायब्रंट किंवा असा तापट व्यक्ती असेल ना तर त्यांच्याकडे बघून अगदी शांत होतो। तर असेच काही अनुभव मला तेजूताईंकडे बघून आले आणि म्हटलं की खरंच या विषयावर बोललं पाहिजे, म्हणजे जे आपल्याला फील होतं ते आपण व्यक्त करावं, कारण आपले चांगले विचार अशा व्यक्तींपर्यंत पोहोचले ज्यांना त्यांची गरज आहे आणि त्यांच्या आयुष्यातही सकारात्मक गोष्टी घडल्या तर त्याचं फळ कुठे ना कुठे तरी जाऊन परमेश्वर आपल्याला देतो, ते व्हायब्रेशन्स आपल्याकडे परत येतात। म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे। आता तुम्ही विचार करा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुमच्या दृष्टिकोनातून व्यक्ती म्हणजे काय? म्हणजे तुम्ही कुणाला म्हणाल व्यक्ती, तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला भेटणारी प्रत्येक माणूस जो जन्माने, जो नावाने, जो अस्तित्वाने तुमच्या समोर उभा आहे, अशा माणसाला तुम्ही म्हणाल एक व्यक्ती, ज्याला नाव आहे, जो जन्माला आलेला आहे आणि जो सजीव आहे। सजीव म्हणजे जो माणूस आहे, तो झाला एक व्यक्ती। आता ह्या विषयावरही मी बोलणार आहे की मी सजीव मध्ये माणसांनाच का घेतलं, म्हणजे प्राण्यांना का नाही घेतलं, तर त्या विषयावरही मी तुम्हाला सांगते। तर मग असा हा एक व्यक्ती झाला। आणि व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर ज्याचे विचार, आचार, ज्याचं आत्मभान, जो ओळखतो, स्वतःला जो ओळखतो
जन्माला आलेल्या शरीराला म्हणजे जो व्यक्ती म्हणून जन्माला आलाय असा माणूस म्हणजे व्यक्ती, तर त्या जन्माला आलेल्या शरीराला म्हणजे व्यक्तीला जो घडवतो त्याच्यानंतर जे दिसतं आपल्याला ते असतं त्याचं व्यक्तिमत्व. म्हणजे तुम्ही सांगा, आपण एखाद्या शिक्षकांना बघितलं किंवा एखादे लॉयर असतील, वकील असतील, वकिलांना बघितलं तर त्यांना काय म्हणतो आपण, आदर्श व्यक्तिमत्व. समाजाला हे आदर्श देतात म्हणजे त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व घडवलंय, त्यांनी त्यांच्या व्यक्ती म्हणून असण्यावर काम केलं आणि त्यांचं व्यक्तिमत्व समाजामध्ये सांगा. तुमच्या समोर 2 उदाहरणं देते मी. त्यातलं पहिलं उदाहरण आहे की एखाद्या व्यक्तीला तुम्ही बघता म्हणजे जो नशा करेल, दारू पिईल आणि दिवसभर घरामध्ये पडून राहणार, ज्याच्याकडे काही गोल नाही. तुम्ही व्यसन असणाराच व्यक्ती कशाला बोलता तुम्ही, ज्याच्याकडे काही गोल नाही आयुष्यात काही करायचं, जो असाच बसून राहणार, टीव्ही बघणार किंवा बाहेर जाऊन 4 चौघांमध्ये बसणार, इकडच्या तिकडच्या इतरांच्या गप्पा मारणार. मग अशा व्यक्तीला तुम्ही म्हणाल का, अरे वा काय व्यक्तिमत्व आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणाल का? नाही ना. मग तो झाला साधारण व्यक्ती. आणि मग त्याच्या समोर जर एखादा असा व्यक्ती आला ज्याच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळाली की अरे हा, ह्याने हे असं केलं, हा एवढा मोठा झाला, समाजात त्यांनी प्रतिष्ठा मिळवली. प्रतिष्ठा मिळवली म्हणजे त्यांनी सहज ती प्रतिष्ठा मिळत नाही. तेजूताईंचं बघा तुम्ही, म्हणजे त्या युट्यूब, कितीतरी लोकांनी युट्यूब खोललेत ना, मी पण खोललं, माझी पण सुरुवात आहे. माझ्या असंख्य युट्यूबवर मी ज्या व्यक्तींना ओळखते असे भरपूर व्यक्ती आहे संपर्कात ज्या आपल्या आहेत आणि ज्या युट्यूबवर काम करत आहेत. पण तेजूताई ज्या नावाने त्यांच्या ज्या कौशल्याने ओळखल्या जाऊ लागल्या, हळूहळू हळूहळू त्या पुढे आल्या. आज कितीतरी लोक त्यांच्या नावानेच त्यांना ओळखतात. म्हणजे त्यांनी काय केलं तर त्यांनी त्यांच्या एका व्यक्ती असण्याला व्यक्तिमत्वात घडवलं आणि ते करत असताना त्यांना काय काय करावं लागलं असेल, किती गोष्टी सहन कराव्या लागल्या असतील. त्यांना इतरांची बोलणी म्हणजे ते असतं ना की एखादा व्यक्ती पुढे जायला लागल्यानंतर पाठीमागून त्याला खेचण्यासाठी असे काही शब्द बोलले जातात. त्या शब्दांनाही त्यांनी झुगारून दिलं. म्हणजे कितीही वाईट शब्द त्यांच्या वाट्यात आले ना तरी त्यांना एकदम चांगल्या प्रकारे घेतात. म्हणजे तुम्ही त्यांना 4 शब्द वाईटही बोललात ना तर त्या काय बोलणार तुम्हाला की ठीक आहे, बरोबर आहे तुमचं, मी या विषयावर नक्कीच विचार करेन, माझं कुठेतरी चुकलं असेल तर मी नक्कीच प्रयत्न करेल की मी माझ्या चुका सुधारेन, तर माफ करा, माझं चुकलं. म्हणजे अशा स्वभावाच्या आहेत तेजूताई. मला आज त्यांच्याबद्दल बोलायचं होतं की त्यांना म्हणजे एवढा सपोर्ट केला पाहिजे ना सगळ्यांनी मिळून, आणि त्या त्यांच्या आयुष्यात एवढ्या पुढे जायला हव्यात ना. का तर आज त्या मला भेटल्या, त्या अशा असंख्य लोकांना भेटू देत ज्यांना त्यांची खरंच गरज आहे. कारण का त्या व्यक्तीच्या सानिध्यात गेल्यानंतर ना आपण आपल्या आयुष्याला एक म्हणतो ना की माझ्या आयुष्यात काहीतरी लक्ष आहे, मला काहीतरी अचीव करायचं आहे. नाही, माझा जन्म फक्त बसून राहण्यासाठी, खाण्यासाठी आणि फिरण्यासाठी झालेला नाहीये, मला समाजासाठी काहीतरी करायचंय. म्हणजे हे जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स येतात ना आपल्याकडे, त्या ह्या व्यक्तीला बघून येतात. म्हणून जर कधी तुम्हाला वाटलं, म्हणजे कधी तुम्हाला योग मिळाला ना तर तुम्ही खरंच स्वतःला नशीबवान समजा. आणि आता जे बघतायत त्यांना हे कळणार नाही, कारण का तुम्ही फक्त मला ऐकताय. पण ज्या वेळेस तुम्ही त्यांना स्वतः प्रत्यक्षात भेटाल तेव्हा तुम्हाला कळेल की त्या व्यक्तिमत्व म्हणून कशा आहेत त्या. मी लहान होते आणि लहान म्हणजे 7वी 8वी मध्ये होते. आणि कसं 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला ना आपल्याकडे स्पेशल गेस्ट म्हणून आपण काही आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठावर बोलवायचं आणि त्यांना सांगायचो की तुम्ही आमच्या ह्या मुलांना मार्गदर्शन करा. मग मार्गदर्शन करण्यासाठी जे व्यक्ती आपल्या व्यासपीठावर येत होते ते व्यक्ती असे होते का जे घरात बसून राहणारे, टीव्ही बघणारे, आणि मग त्यांना आपण म्हणत होतो का की चला तुमचं व्यक्तिमत्व सादर करा, तुम्ही समाजाला आदर्श द्या. नाही ना. मग आपल्याला स्वतःला जर त्या स्टेजवर व्यक्त व्हायचंय आणि ते व्यासपीठ जर आपल्याला हवं असेल तर आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वावर काम करावंच लागणार. आणि म्हणूनच जर आपल्याला घडवायचंय ना तर आपल्या आजूबाजूला अशी माणसं असणं खूप गरजेचं आहे. तर म्हणूनच म्हटलं की तेजूताईंना जेवढा सपोर्ट करता येईल ना तेवढा आपण सपोर्ट करूयात आणि जास्तीत जास्त पुढे घेऊन जाऊयात आणि त्यांच्याबरोबर आपणही पुढे जाऊयात आणि या समाजाला एक आदर्श देऊयात.
मग त्या व्यासपीठावर आलेल्या आपल्या व्यासपीठावर आलेल्या त्या व्यक्तिमत्वाला एक प्रश्न विचारला गेला माझ्याकडून आणि मी त्यांना म्हटलं की आमच्या गावामध्ये ना खूप प्रौढ साक्षरता वर्ग घेतले जात आहेत सर, आणि तिथे त्या प्रौढ साक्षरता वर्गाचा एक उद्देश आहे की जे निरक्षर लोक आहेत तर त्यांना साक्षर बनवायचं, आणि ते साक्षर बनवण्याचा जे कार्यक्रम होत आहे इथे त्यामध्ये 2 गोष्टी शिकवल्या जात आहे. एक तर अक्षरांची ओळख म्हणजे आपली मुळाक्षरं, आणि दुसरं म्हणजे त्याचं नाव स्वतः लिहिता आलं पाहिजे. मग मला प्रश्न पडतो सर की फक्त आपलं नाव लिहून आणि मुळाक्षरांची ओळख होऊन आपण साक्षर होतो का? म्हणजे खरा साक्षरता यालाच म्हणतात का? तर मग माणसाने शिकायचं काय? मग शिकायचं का? मग आम्ही एवढे शाळेत येऊन शिकतो ते कशासाठी? साक्षरता या शब्दाचा फक्त अर्थ असेल की फक्त मुळाक्षरांची ओळख झाली पाहिजे आणि स्वतःचं नाव लिहिता आलं पाहिजे, तर मग शिकून काय फायदा? असा प्रश्न जेव्हा मी केला तेव्हा त्यांनी खूप छान उत्तर दिलं. ते मला बोलले की बाळा, जगताना ना समोर जो कुत्रा बसलाय तो पण जगतोय, 4 घास खातोय, रात्रीचा झोपतो, इकडे तिकडे फिरतो. तो कुत्रा आहे ना, तोही एक उत्तम प्रकारचं जीवन त्याच्या मानाने जगत आहे. मग आपण कुत्रा म्हणून जन्म घेतला आहे का? नाही ना, आपण माणूस म्हणून जन्म घेतला आहे. त्याला देवाने एक बुद्धी दिलेली आहे, एक मेंदू दिला आहे विचार करण्यासाठी, घडवण्यासाठी, आणि त्या बुद्धीने त्या मेंदूने विचार करून विचारांनी आपण क्रांती घडवू शकतो. मग आपण विचारांनी आपलं व्यक्तिमत्व नाही घडवू शकत का? समाजाला आदर्श देऊ शकत नाही का? आणि हे जे लोक निरक्षर राहिले ना बाळा, ते अगोदर शिक्षणाचं महत्व माहिती नव्हतं, त्यामुळे ही वेळ आहे. आणि आपल्याला आता शिक्षणाचं महत्व माहिती आहे काय आहे, तर मग आपण साक्षरतेचा अर्थ असं जोडू नाही शकत ना आपल्या शब्दांना किंवा आपल्या विचारांना. मग त्यावेळी मला खरी साक्षरता म्हणजे काय किंवा व्यक्ती आणि व्यक्तिमत्व काय याविषयी जाणीव झाली. आणि तेव्हा मला कळलं की हो, जगायचंय ना, तर मग एवढ्या गोष्टी असू शकतात, अशा प्रकारेही आपण विचार करू शकतो. किती महान विचार यांचे. मग मला कळलं, सहज बोलवलेले पाहुणे होते ते व्यासपीठावर. जेव्हा मी शाळेत असताना माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्यावर भाषण द्यायचे, त्यावेळेस मी तालुका पातळीवर गेलेले आहे, जिल्हा पातळीवर गेलेले आहे, आणि त्या भाषणाच्या स्टेजवर मी पहिल्यांदा जेव्हा उभी राहिलेली तो होता 4थीचा वर्ग. आणि मला अजूनही आठवतं की मी आणि माझ्याच वरच्या वर्गात असणारी माझी बहीण मानलं होतं मी तिला, ती माझी सारिका अक्का, आणि तिच्या वर्गामध्ये असणारा गणेश दादा, अशा आम्ही 3 जण गेलो होतो. एक 3 स्तर असतात. एक असते ते वाघोली म्हणून एक गाव होतं, तिथे आमचं भाषण व्हायचं. तिथून मग तालुक्यानंतर मग जिल्हा. तर मग तिथे आमचं भाषण ज्यावेळेस पहिल्यांदा मी भाषण केलं त्यावेळेस मी पाठ करून गेले होते, जे काही आमच्या शिक्षकांनी भाषण. सुरुवातीला तशा लाईन होत्या, हिमालयावर येता घाला सह्यगिरी हा धावून गेला, मराठमोळ्या पराक्रमाने दिला दिलासा इतिहासाला. या मातीच्या कणाकणातून जी स्फूर्तीची फुलतील सुमने, जोर भाषा असे मराठी, महाराष्ट्राची घुमतील कवणे, महाराष्ट्राची घुमतील कवणे. आणि हे जे स्टार्टिंग होतं माझं, त्याच्यामध्ये मी एक शब्द विसरले आणि मग समोर मी गणेश दादाला विचारलं की मला आठवत नाही, पटकन सांग मध्ये काय होतं. आणि मग तो शब्द आठवल्यानंतर मी असं जबरदस्त भाषण केलं आणि त्यावेळेस माझं सिलेक्शन नाही झालं. पण तिथून पुढे प्रत्येक भाषणामध्ये मी जिंकले आणि तालुका पातळीवर गेले. तर मला म्हणायचं हेच होतं की मी जे पाठ करून गेले होते ते होतं माझं भाषण. म्हणजे भाषण ही एक कला आहे, भाषणाची एक कला असते माणसामध्ये. पण जे व्यासपीठावर आले होते ना ते संभाषण करत होते, आणि संभाषण हे वैशिष्ट्य आहे, आपलं कलागुणांचं वैशिष्ट्य आहे. ते आपल्या जन्मजात आपल्याला मिळतं, त्याला आपण हे करू शकतो, पॉलिश करू शकतो. पण भाषण ही एक कला आहे आणि संभाषण हे एक कौशल्य आहे. तर ते कौशल्य आपल्याला आत्मसात करता आलं तर आपण भाषणही करू शकतो आणि संभाषणही करू शकतो. तर मला काय वाटलं की आज बोलूयात आपण. मला ज्या गोष्टी वाटतात, मला ज्या गोष्टी पडतात त्या तुम्हालाही आवडतील असं मला वाटतं. तुमच्यापर्यंत माझ्या ह्या छोट्याशा व्लॉगमधून काही जर पॉझिटिव्ह गोष्टी पोहोचल्या असतील तर तुम्ही मला मनापासून सपोर्ट करा.
आणि आपल्या या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काय आवडलं तर ते ब्लॉगमध्ये खाली कमेंट करून मला नक्की सांगा. मी हा ब्लॉग इथेच थांबवते. आपण पुन्हा भेटूयात उद्या एका नवीन विषयावर. त्याच्यात जाण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपला हा ब्लॉग आहे डेली ब्लॉग. म्हणजे मी घरामध्ये काय करते, दिवसभर सकारात्मक राहण्याचा कसा प्रयत्न करते. तर ज्या काही महिला आहेत ज्यांना खूप डिमोटिवेट झाल्यासारखं होतं कधी कधी, तर त्यांनी प्लीज मला व्हिडिओच्या खाली सांगत जा की ताई तुम्हाला कोणत्या विषयामुळे डिमोटिवेट तुम्ही झालेला आहात किंवा तुम्हाला काही टेन्शन आहे. तर त्याच्यावर जर मी तुम्हाला काही आयडिया किंवा तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्यासाठी काही उपाय सांगू शकले तर मी नक्की सांगणार. तर त्यासाठी तुम्ही फक्त व्ह्यूअर बनू नका आणि जर बघत असाल आणि माझे विचार तुम्हाला आवडत असतील ना तर प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, बाय. श्री स्वामी समर्थ.